मागच्या वेळेस आपण सगळी थिअरी बघितली होती. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, युनिव्हर्सल क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट, नंतर निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट, नंतर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं त्याच्यावरचे सगळे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत. मग फर्स्ट एक्झाम्पल, इफ ए इज इक्वल टू सेट दिलेला आहे, त्याच्यामध्ये एलिमेंट दिले 3, 5, 7, 9, 11, 12. देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. त्यामध्ये पहिले दिले बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. मग हे स्टेटमेंट आपलं ट्रू आहे की फॉल्स हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे एमधील कमीत कमी एका एलिमेंटसाठी तरी हे प्रूव्ह व्हायला पाहिजे. मग जेव्हा आपण एकची व्हॅल्यू 3 जर घेतली तर हे प्रूव्ह होणार आहे का 3 मायनस 8 इज इक्वल टू 1 येणार आहे का? नाही. मग जेव्हा आपण एकची व्हॅल्यू ही 9 घेणार तेव्हा 9 मायनस 8 इज इक्वल टू 1 येणार. म्हणजे त्या सेटमधील एका एलिमेंटसाठी ते प्रूव्ह होतं आहे, म्हणून हे स्टेटमेंट इज अ ट्रू स्टेटमेंट. त्यानंतर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. एक्स स्क्वेअर प्लस एक्स हे जे स्टेटमेंट आहे हे फॉर ऑल सिम्बॉल वापरलेलं आहे, म्हणजे फॉर ऑलसाठी ते प्रूव्ह व्हायला पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. मग जेव्हा आपण एकची व्हॅल्यू 3 घेतली, 3चा स्क्वेअर 9, 9 प्लस 3 12 म्हणजे इवन झाला. नंतर आपण 5 घेतली, 5चा स्क्वेअर 25, 25 प्लस 5 30, 30 इज ऑल्सो इवन नंबर. अशा सगळ्या व्हॅल्यूसाठी ते स्टेटमेंट हे ट्रू होतं आहे, म्हणून गिवन स्टेटमेंट इज अ ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नंतर थर्ड, देअर इज काय की एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, मग एक्सच्या एकही एलिमेंटसाठी ते प्रूव्ह होत नाही, म्हणून ते स्टेटमेंट काय झालं इज अ फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. आपण मी हे पहिले 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवले, नंतरचे 2 तुम्ही राईट करून घ्या. नंतर सेकंड क्वेश्चन आहे आपला, राईट द ड्युएल्स इच ऑफ द फॉलोइंग. मग ड्युएलमध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की काय अँड ऑरने रिप्लेस करायचा, ऑर हा अँडने रिप्लेस करायचा, नंतर सी हा टीने आणि टी हा सीने रिप्लेस करायचा. मग पहिलं एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये पी ऑर क्यू अँड आर. मग त्याचं ड्युएल काय येईल, वरती एक्झाम्पल्स आणि खाली त्यांचे सोल्युशन्स आहेत बरं का. मग पी ऑरचं काय होणार अँड, आणि क्यू अँडचं होणार ऑर. तसंच सेकंड काय तुमचं पी अँड क्यू अँड आर, मग काय होईल पी ऑर क्यू ऑर आर. त्यात आपण सपोज फिफ्थ घेऊया. फिफ्थ एक्झाम्पल काय आहे, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन आर अँड यस. मग त्याचं काय होणार निगेशन पी ऑर क्यू ऑर निगेशन आर ऑर यस. त्यात आपण समजा मी लास्ट 9th घेऊया. 9th एक्झाम्पल काय बघा, निगेशन पी ऑर क्यू अँड आर अँड टी. मग काय होणार त्याचं निगेशन पी ऑरचं होणार अँड, क्यू अँड अँडचं ऑर होणार ऑर आर, अँडचं ऑर होणार आणि टीचं काय होणार सी होणार. नंतर थर्ड क्वेश्चन काय आहे, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. थेअरी पार्टमध्ये आपण कंजंक्शन, डिजंक्शन, कंडिशनल आणि बाय कंडिशनलचे निगेशन आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11 ऑर वाय मायनस 3 इज इक्वल टू 6. त्यानंतर सेकंड आहे तुमचं 11 इज लेस दॅन 15 अँड 25 इज ग्रेटर दॅन 20. थर्ड आहे क्वाड्रिलॅटर इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. मग आता त्या अगोदर आपल्याला दिलेलं स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म करून घ्यावा लागेल. मग सिम्बॉलिक फॉर्म करण्यासाठी आपल्याला दोघं स्टेटमेंट मानून घ्यायचे असतात. मग पहिलं स्टेटमेंट आपण पी मानणार. पी स्टेटमेंट काय येणार एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11. आणि सेकंड स्टेटमेंट आपण क्यू घेणार, ते काय येणार वाय मायनस 3 इज इक्वल टू 6. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म काय येणार मग दिलेल्या स्टेटमेंटचा, इथे ऑर शब्द वापरला आहे ना, मग पी ऑर क्यू. मग आता आपल्याला या पी ऑर क्यूचं निगेशन करायचं आहे, म्हणून निगेशन ऑफ पी ऑर क्यू. मग निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑरचं निगेशन काय येणार की निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग आता हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे याचा व्हर्बल फॉर्ममध्ये ते राईट करायचं. निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे. मग पीचं निगेशन करायचं आहे. पी काय तुमचा की एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11, 11पेक्षा मोठा आहे. मग त्याचं निगेशन काय येणार की 11च्या इक्वल किंवा 11पेक्षा लहान असं येणार त्याचं निगेशन. म्हणजे एक्स प्लस 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11.
तसं दुसरं स्टेटमेंटचं निगेशन क्यू आहे ना, क्यूचं निगेशन काय येणार, क्यू स्टेटमेंट काय तुमचं y - 3 = 6. मग त्याचं निगेशन करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे, काय येणार ते y - 3 इज नॉट इक्वल टू 6. म्हणून वरचा जो आपला सिम्बॉलिक फॉर्म आहे की निगेशन p अँड निगेशन q, त्याचा बरोबर फॉर्म काय झाला मग तुमचा की x + 8 इज लेस दॅन इक्वल टू 11 अँड y - 3 इज नॉट इक्वल टू 6. नंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये दोघं स्टेटमेंट आपण मानून घेणार. पहिलं स्टेटमेंट काय म्हणणार पी स्टेटमेंट काय येणार 11 इज लेस दॅन 15. आणि दुसरं स्टेटमेंट काय येणार क्यू घेणार ते आणि काय येणार 25 इज ग्रेटर दॅन 20. मग दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, तिथे अँड वापरला आहे ना, म्हणून काय येणार पी अँड क्यू. आता पी अँड क्यूचं निगेशन काय होणार, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. मग निगेशन पी ऑर क्यू निगेशन क्यू याचा आपल्याला वर्बल फॉर्म करायचं आहे. मग पीचं निगेशन काय होणार, पी काय तुमचं आलं की 11 इज लेस दॅन 15. मग त्याचं निगेशन काय होणार 11 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15. नंतर ऑर मग आता सेकंड स्टेटमेंट काय तुमचं की 25 इज ग्रेटर दॅन 20. त्याचं निगेशन काय येणार 25 इज लेस दॅन इक्वल टू 20. म्हणून दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काय येणार 11 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 15 ऑर 25 इज लेस दॅन इक्वल टू 20. थर्ड एक्झाम्पलमध्ये आता थर्ड एक्झाम्पल काय आपलं क्वाड्रिलेटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. याच्यामध्ये दोन स्टेटमेंट कोणते, पहिलं स्टेटमेंट काय येणार आपलं पी क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आणि सेकंड स्टेटमेंट क्यू घेणार ते काय येणार इट इज अ रोम्बस. मग दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार पी इफ अँड ओनली इफ क्यू. मग आता या पी इफ अँड ओनली इफ क्यूचं निगेशन घ्यायचं आहे. मग त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आपल्याला, काय त्याचा फॉर्म्युला निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यूचा पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. मग आता हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे हा वर्बल फॉर्ममध्ये राईट करायचा फक्त पी अँड. मग पी स्टेटमेंट काय क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड मग तुम्ही अँड शब्द तरी टाकला तरी चालेल किंवा बट शब्द वापरला तरी चालेल. बट क्यूचं निगेशन आहे, मग क्यूचं निगेशन करायचं इट इज नॉट अ रोम्बस. ऑर नंतर क्यू आहे, क्यू काय तुमचा क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. परत अँड आहे, अँड टाका किंवा बट टाका. बट पीचं निगेशन आहे बट इट इज नॉट अ स्क्वेअर. नंतर इथे फोर्थ एक्झाम्पल पण दिलं आहे, ते तुम्ही राईट करून घ्या. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आपला राईट द कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर अँड एक्स वाय इज बिलॉंग्स टू आर. या कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये आपल्याला दिलेलं स्टेटमेंट हे इफ देनच्याच फॉर्ममध्ये असणार आहे. मग नंतर सेकंड एक्झाम्पल आहे अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. थर्ड एक्झाम्पल इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. त्याचे सोल्युशन आपण खाली बघूया. आता आपण अगोदर सेकंड एक्झाम्पल घेतो आहे. मग सेकंड एक्झाम्पल काय तुमचं अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. मग पी देन क्यूमध्ये पी नंतरचं पहिलं सेंटेन्स मानत असतो आणि क्यू नंतरचा सेकंड सेंटेन्स मानायचं असतं. याच्यामध्ये इफ नंतरचं सेंटेन्स कोणतं आहे द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट, म्हणून आपण ते पी सेंटेन्स घेतलं आणि उरलेलं क्यू सेंटेन्स काय येणार तुमचं आलं अ फॅमिली बिकम लिटरेट. दिलेल्या सेंटेन्सचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार पी देन क्यू. पी देन क्यूचा आता आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. कॉन्व्हर्स काय येणार क्यू देन पी इज द कॉन्व्हर्स ऑफ पी देन क्यू. मग या क्यू देन पीला वर्बल फॉर्ममध्ये राईट करायचं. इफने सुरुवात करायची. इफ क्यू काय तुमचं अ फॅमिली बिकम लिटरेट देन पी काय आहे देन द वुमन इन इट इज लिटरेट. नंतर इनवर्स पी देन क्यूचा इनवर्स काय की निगेशन पी देन निगेशन क्यू इज द इनवर्स ऑफ पी देन क्यू. आता निगेशन पी देन निगेशन क्यू वर्बल फॉर्ममध्ये करायचं. इफ द पीचं निगेशन काय होणार द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट देन द क्यूचं निगेशन क्यू काय तुमचं अ फॅमिली बिकम लिटरेट, त्याचं निगेशन काय होणार अ फॅमिली इज नॉट लिटरेट. नंतर आता त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो निगेशन क्यू देन निगेशन पी. मग आता अगोदर क्यूचं निगेशन करायचं आणि इफ नंतर सुरुवात इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन द वुमन इट इज नॉट लिटरेट. त्यातलं थर्ड एक्झाम्पल काय बघा तुमचं द सरफेस एरिया इफ द सरफेस एरिया डिक्रीजेस देन द प्रेशर इन्क्रीजेस. म्हणून सिम्बॉलिक फॉर्म काय येणार
द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी देन क्यू. मग आता पी देन क्यूचा कॉन्व्हर्स काय येणार क्यू देन पी. मग क्यू देन पीला वर्बल फॉर्ममध्ये राईट करायचं. इफ क्यू देन पी. इफ मग क्यू सेंटेन्स काय आहे द प्रेशर इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया डिक्रीजेस. इन्व्हर्स निगेशन पी देन निगेशन क्यू इज द इन्व्हर्स ऑफ पी देन क्यू. आता पीचं निगेशन करायचं. पी काय तुमचा की द सरफेस एरिया डिक्रीजेस. त्याचे निगेशन काय येणार द सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. इफ द सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन क्यूचं पण निगेशन करायचं आहे. देन क्यू काय तुमचा द प्रेशर इन्क्रीजेस. त्याचं निगेशन काय होणार द प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. नंतर त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येणार निगेशन क्यू देन निगेशन पी. मग क्यूचं निगेशन अगोदर लिहायचं. इफ क्यू काय तुमचा द प्रेशर इन्क्रीजेस त्याचं निगेशन काय येणार इफ द प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. तर फोर्थ एक्झाम्पल काय आपलं इफ द व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. मध्ये सिम्बॉलिक फॉर्म काय झाला पी देन क्यू. कॉन्व्हर्स पी देन क्यूचा कॉन्व्हर्स काय क्यू देन पी. इफने सुरुवात करायची. इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस. नंतर इन्व्हर्स काय असतो निगेशन पी देन निगेशन क्यू. इफने सुरुवात करायची. इफ पीचं निगेशन काय होणार व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस. देन क्यूचं पण निगेशन करायचं. देन करंट डज नॉट डिक्रीजेस. नंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो निगेशन क्यू देन निगेशन पी. मग तो क्यूचं निगेशन लिहायचं. इफ क्यूचं निगेशन काय इफ करंट डज नॉट डिक्रीजेस देन पीचं निगेशन द व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस.